म्हणजे वेन पर्सन गेट्स अपॉइंटेड ॲज अ शेफ दॅट पर्सन शुड नॉट से की मला इडली येत नाही, मला डोसाच नाही जमत, मला भाकरी येत नाही, मी चपात्या करतो, असंच चालेल. वन्स यू कन्सिडर युअर सेल्फ की मी भाषा तज्ज्ञ आहे, आय एम अ लँग्वेज ट्रेनर, मग ABCD पासून ते ॲक्सेंटपर्यंत यू शुड बी अ ट्रेनर. फ्रॉम ABCD टू ॲक्सेंट यू शुड नो प्रोनाऊन्सिएशन, यू शुड नो वोकॅब, यू शुड नो टाईप्स ऑफ वोकॅब. एकदा तुम्ही ड्रायव्हर म्हणून स्वतःला डिक्लेअर केलं की कोणतीही गाडी तुम्हाला चालवता आली पाहिजे तरच तुम्हाला लोक ड्रायव्हर म्हणतील. मग आमच्याकडे सम पीपल से दॅट सर मला फाउंडेशन जमतं आहे, मला प्री फाउंडेशन जमतं आहे, एलिमेंटरी पुढची ट्रेनिंगच नाही. तर ती ट्रेनिंग कोणती आहे की काय घ्यायचं, दिस इज द ट्रेनिंग. हां, नॉलेज कांट बी इम्पार्टेड इन ट्रेनिंग. ज्यानं त्यानं आपलं नॉलेज इम्प्रूव्ह करावं लागतं, वाढवावं लागतं, गेन करावं लागतं. तर बिईंग अ ट्रेनर तुम्हाला ऑल ग्रामॅटिकल कॉन्सेप्ट्स माहीत पाहिजेत. अशा प्रकारची आपली एक टेस्ट होणार, ट्रेनर्स असेसमेंट टेस्ट. ती टेस्ट गोळा केली जाणार. त्या टेस्टच्या भरोश्यावर माझ्यासोबत तासभर मीटिंग. ट्रेनर्स असेसमेंट टेस्ट. त्या ट्रेनर्स असेसमेंट टेस्टमध्ये काय घेतलं जाणार तर आवश्यक असलेल्या ग्रॅमरच्या कॉन्सेप्ट. कशामुळं ग्रॅमरच्या कॉन्सेप्ट गरजेचे? हां, हे बघा, असंच घ्या असं कधी नसतं, हेच घ्या असंही कधी नसतं, पण हे घेतलं पाहिजे असं असतं परिस्थिती अनुसार, आहे की नाही. मीठ लागत असेल तर घ्या. सगळ्यांना मीठ लागतं का जेवणात? काही म्हणतात मला नको. डिपेंड्स अपॉन सिच्युएशन. मग माय स्टुडंट्स आर लेस इन माय बॅच. कमी बॅचमध्ये विद्यार्थी जर असले तर त्यांना चांगलं रिझल्ट आलं पाहिजे का? तसं सारखाच. आता काय होतं आहे, आता विद्यार्थी कमी असले, 7 असले तरी 3 रिपीटर आहेत. तुम्ही केलं काय? म्हणजे जर तुमच्याकडं कमी विद्यार्थी असतील तर तुम्हाला एवढी मोठी संधी आहे त्याला घडवायला. त्याला वाचन घ्या, त्याचं रीडिंग घ्या, त्याला बोलवा, त्याला समजून सांगा, वेळप्रसंगी त्याचं पालकत्व स्वीकारा इकडं महिन्यासाठी. अरे यू शुड डू दिस दॅट, उद्या सांग. चांगलं करायला परमिशनची गरज नसते. असते का हो? झाडून काढू का? नाही ना. कचरा उचलण्यासाठी कोणाला कुठं फॉर्म भरावं लागेल? कुठंच नाही. जेवढे कमी विद्यार्थी आहेत तेवढा रिझल्ट चांगला आला पाहिजे. परिस्थिती बदलती हळूहळू, समाजाचे नॉर्म्स बदलत आहेत. ट्रान्सजेंडर नावाचं एक बऱ्याच दिवसापासून ॲडमिशन होत होतं आपल्याकडं. परवा दिवशी इन्क्वायरी झाली आहे. म्हणजे दॅट वॉज नॉट सरप्राईज बरं का. पण एक नवीन काहीतरी घडतं आहे समाजात, याला आपल्याला मान्य करावं लागेल. आता सिग्नलला टाळ्या वाजणारे, दाड्या करून चकाचक आणि साडी वगैरे घालून मेकअप करून टाळ्या वाजवणारे. आता कायदा कसा माणसाला केंद्रस्थानी पकडून बनवला जातो आहे की बिईंग अन इंडियन, बिईंग अ सिटिझन ऑफ इंडिया, एव्हरीबडी हॅज राईट. हा कायदा आहे. मग यू कांट डिनाय माय ॲडमिशन. बघा, म्हणजे काही दिवसानंतर तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉस्टिट्यूट पण यायला दिसतील. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. आता बिईंग इन टू पब्लिक डोमेन यू कांट डिनाय दॅट. अशाही प्रकार घडत जातील. नोबडी नोज. त्यामुळं जुनं हे बरंचसं हळूहळू बदलत चाललं आहे. नॉर्म्स बदलत चालले आहेत. त्यानुसार चॅलेंजेस पण येत चालले आहेत. म्हणजे आता तो ट्रान्सजेंडर आहे, आता ती झाली, ती झाली. आता शी वॉन्ट्स टू टेक ॲडमिशन. आता वेन वी डिनाय ॲडमिशन, आपण पेपरमध्ये बातमी आहे आपली, डिस्क्रिमिनेशन अँड ॲट्रॉसिटी. मग आता कसं करायचं? बरं, आता तिला घेतलं, तिच्या बाजूला कोण बसेल क्लासमध्ये? बरं, इफ यू टेल की वी विल टेक सेपरेट बॅच फॉर यू, देन टू डिस्क्रिमिनेशन. पुन्हा अनटचेबिलिटीकडे चाललो आहे आपण. म्हणजे किती सोपं नाही राहिलेलं, काहीच नाही रे. म्हणजे आपल्याला असे बी काही चॅलेंजेस येत राहतात. लोकांना शिकवायचं तर खरं आहे, घडवायचंही खरं आहे, पण ज्याला घडायचं आहे त्याला आपण कोणाला नाही म्हणू शकत. म्हणजे बिझनेस करत असताना येणारे चॅलेंजेस आहेत. तर ट्रेनिंग एकदम सुपेरियर जॉब आहे, एकदम सुपेरियर. का? ते पण आपलीच ट्रेनिंग सुपेरियर आहे. आता आम्ही बघतोय की देर आर मेनी पीपल, दे आर टीचर्स इन द स्कूल्स, दे आर ॲक्च्युअली फेड अप विथ देअर रुटीन इन स्कूल अँड दे डोंट वॉन्ट टू कंटिन्यू इवन दो दे स्पीक. आता आम्हाला इंग्लिश स्पीकिंग आमच्याकडे असली पाहिजे, हा एक रिक्वायरमेंट आहे आपलीसुद्धा. म्हणजे व्हॉट क्वालिटीज आर एसेन्शियल टू बी अ लँग्वेज ट्रेनर? नंबर 1, यू शुड हॅव नॉलेज ऑफ ग्रामर, ऑल दी ग्रामॅटिकल कॉन्सेप्ट. एक ट्रेनर म्हणून, उत्कृष्ट ट्रेनर म्हणून तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग अबाउट ग्रामर. म्हणजे तुम्हाला क्लॉजेस माहीत पाहिजे, तुम्हाला वॉईस माहीत पाहिजे, तुम्हाला टेन्सेस माहीत पाहिजेत,
तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच माहीत पाहिजे, तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच माहीत पाहिजे, कारण ह्या सगळ्या कॉन्सेप्ट लँग्वेजमध्ये वापरल्या जातात. म्हणून तुम्हाला इव्हन सिंथेसिस अनालिसिससुद्धा माहीत पाहिजे, कारण हे सगळे वाक्यच बनत असतात, दुसरं काहीच नसतं. हाही एक भाग झाला. दुसरं, यू शूड नो करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑफ ईच अँड एव्हरी वर्ड. आता प्रोनाऊन्सिएशन करेक्ट म्हणजे कसं, तर तुम्हाला दोन्ही ॲक्सेंट माहीत पाहिजे, अमेरिकन ॲक्सेंट आणि ब्रिटिश ॲक्सेंट, दोन्ही ॲक्सेंट माहीत पाहिजे. म्हणजे ज्या ज्ञानाच्या भरोशावर आता तुम्ही पैसे कमवत आहेत, तर कशाच्या भरोशावर कमवत आहे? कशाच तरी भरोसा लागेल ना. कशाच्या भरोशावर कमवत आहे? इंग्लिशच्या भरोशावर कमवत आहेत. छोटं दुकान जरी टाकायचं तरी माणसाला इन्व्हेस्टमेंट लागते. तुमची काय इन्व्हेस्टमेंट आहे? द बुक्स विच यू रीड इज युअर ओनली युअर इन्व्हेस्टमेंट. दिस इज द ओनली इन्व्हेस्टमेंट. द नॉलेज यू गेन्ड इज युअर इन्व्हेस्टमेंट. विदाऊट इन्व्हेस्टमेंट काय आहे आपल्याकडं? काहीच नाही. लोक मार्जिन बिझनेस करतात. मंडीतून भाजीपाला आणतात, 200 रुपयाला आणतात, त्याचे 250-300 रुपये करतात मार्जिन. बँक मार्जिनवर बिझनेस करत असतात, आहे ना. 10% आणायचे आणि 15-16% वाटायचे, बरोबर आहे. फळावाल्यांचं तसंच आहे, कुठल्याही उद्योगाचं तसंच आहे, मॅन्युफॅक्चरिंग असेल त्यांचंही तसंच आहे. आता आपण काय विकत घेतो आहेत? आपण काहीच विकत घेत नाही. आपण डोके आहेत आपल्याकडे, आणि म्हणून आपण सॅलरी याच्यावर जास्त फोकस करतो. गोळ्या औषधवाले सुद्धा काय करतायत प्रदीप सर माहिती आहे तुम्हाला, आहे ना. गोळ्या आणायच्या, 5 रुपयाला आणायची गोळी आणि 7 रुपयाला विकायची, 10 रुपयाला विकायची, मार्जिन. आता आपण केवढ्याला काय आणतोय ते काहीच आणत नाही आपण, आणि तरी आपण कोर्स विकतोय 15,000ला, 12,000ला. आता कोर्स वी आर सेलिंग, की आणला केवढ्याला आपण. मग हे कॉस्ट प्राईस, CP, SP, सेलिंग प्राईस, मग बिझनेसचा उद्देश आहे. तर मग आपण कशाच्या भरोशावर ते करतोय? तर ती माणसांच्या भरोसा. आणि म्हणून आपण त्या माणसांना सॅलरी देतो, किंवा दिस इज कॉस्ट प्राईस. मग हे काढत असताना आपलं तुमची जी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट आहे, ती की तुम्ही ज्या भरोशावर पगार घेता, ज्या भरोशावर तुम्ही दिवसभर जॉब करता, त्या जॉबमध्ये टॉपला जाण्यासाठी तुम्ही महिनाभरासाठी मिळालेल्या पगारापैकी किती अमाऊंट स्वतःच्या नॉलेजसाठी खर्च करताय, तुमचं टॅलेंट वाढवण्यासाठी खर्च करताय. किंवा आय रेड अ बुक ऑन ग्रॅमर, आय परचेस दॅट बुक, आय रेड ऑन दॅट, आय गेन सम नॉलेज where I can utilize or apply in my classroom and my students will benefited, my students will be improved. हे आपल्याकडे पाहिजे ना. तर पहिलं आपल्या ट्रेनरला काय पाहिजे, तर त्याच्याकडं ना ग्रॅमरचं नॉलेज पाहिजे. सेकंड थिंग आय सेड, यू शुड बी एबल टू अंडरस्टँड अँड नो करेक्ट प्रोनाऊन्सिएशन ऑफ ईच अँड एव्हरी वर्ड. करेक्ट प्रोनाऊन्सिएशन. आता वेदर दिट प्रोनाऊन्सिएशन इज ऑफ अमेरिकन प्रोनाऊन्सिएशन आहे का UK प्रोनाऊन्सिएशन, हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्यासाठी तुमच्या प्रत्येक ट्रेनरची स्वतःची एक ऑक्सफर्ड ॲडव्हान्स लर्नर्स नावाची एक डिक्शनरी पाहिजे त्याच्याकडे. इट इज देअर इन माय मोबाईल, बट यू शुड हॅव हार्ड कॉपी. तिसरं, आता हे 2 झालं. दिस इज टेक्निकल. शब्द आले आणि ग्रामर आले की भाषा आली. नॉन टेक्निकल काय पाहिजे, तर आपण मॅच्युअर पाहिजे, बिकॉज वी आर इन ट्रेनिंग. आमच्यामध्ये प्रगल्भता कुठून भरलेली असली पाहिजे. आता तुम्हाला भारताची प्रार्थना माहीत पाहिजे. काय आहे भारताची प्रार्थना सांगा बरं. प्रतिज्ञा काय? नाही, दॅट इज प्रिॲम्बल. एक शब्द बघा, भारत माझा देश आहे. आमचा आहे का देश भारत? पॉझिटिव्ह केस ऑफ नाऊन, इट्स माइन. भारत माझा देश आहे. तसं ही माझी ऑर्गनायझेशन आहे, हे माझं इन्स्टिट्यूट आहे, ही माझी बॅच आहे, हे माझं पण पाहिजे. अरे भारतीय माझे बांधव, बघा, ब्रदरहूड, सिस्टर, म्हणजे सगळेच भारतीय माझे बांधव आहेत. तिसरं काय झालं की मग माझ्या देशावर प्रेम आहे. तिसरं वाक्य, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. समृद्ध, रिच, व्हरायटीज. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये व्हरायटीज असतात, सिमिलॅरिटी काहीच नाही. जंगलात हे वेगळे झाड आहेत, इकडे एक झाड आहे, तिकडे एक झाड आहे, तिथे एक मरायला वारक झाड आहे, ते पलीकडे काही आंब्याचे झाड आहेत, काही लिंबाचे आहेत, काही बाबळीचे आहेत, काही बोरीचे, काही चन्नाचे आहेत, आहे ना. जंगल, प्रत्येकच घटकांचा मला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. ही मॅच्युरिटीची भाषा आहे, चालू आहे. पुन्हा काय पुढं? आता त्या परंपरांचा पाईक मीन्स व्हॉट? सर्वंट. पाईक होण्याची पात्रता, ॲबिलिटी, कॅपॅसिटीज. आणि मी सदैव प्रयत्न माझे चालू आहेत, सदैव अखंड कोशिश. आता काय अखंड चालू आहे आपलं, तर हे तेच चालू होतं. मी तुम्हाला फोकस करतो त्याच्यावर. पुढं काय? मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवील. त्याची मान मोडील नाही. म्हणजे आम्हाला सिनियर ज्युनियर कळावेत,
काय पदाला प्रतिष्ठा असावी, कोणी कोणाशी बोलत असताना काय भान ठेवावं, कशाचं ठेवावं, हा कळालं पाहिजे. मॅनेजर आपल्या वयाने लहान असेल हरकत नाही, तो आपला नातेवाईक नाही, तो आपल्या मामाचा पोरगा नाही, तो आपला घरचा नाही, तर पद आलं की रिस्पेक्ट आलं. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचं वय किती आहे याच्यापेक्षाही या राजकारणामध्ये अनेक माणसं म्हातारी झालेत, तरी त्यांना ते मुख्यमंत्रीच म्हणावं लागेल. म्हणजे पालकांचा पालक कोण आहे आता? मेथी नाही. कोण पालक आहे? whoever is helping me, whoever is taking care of me. हां, पालक या शब्दाचा पालकत्व स्वीकारलं जातं. म्हणजे तुम्ही तुमची कोणीतरी काळजी करणार आहे. मला कोणीतरी मदत केलेली आहे, कधीतरी मला कोणीतरी मदत केली आहे, कोणाच्या तरी मदतीनं माझी एंट्री झाली कंपनीमध्ये, कोणाच्या तरी मदतीनं माझा एक विषय निघाला आहे, कोणीतरी कॉपी टाकली होती. तर तो जो एक सेन्स आहे ना, दॅट सेन्स इज कॉल्ड सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि तो सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड हा आपण घडलो की लोक घडणार, याच्यावर माझा 100% विश्वास आहे. तुमच्यात एखादी गोष्ट आहे ना, याचा अर्थच ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे लोकांना कसं घडवायचं असं नोट्स काढायची गरज नाही. तुम्ही घडा, लोक घडणार, आपोआप घडणार. आय बिलीव्ह. कारण का? आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. तुमच्या मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, जे काही संस्कार आहेत, जे काही अनुभव आहेत, हे तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून, जगण्यातून असे डिस्प्ले होत असतात. फूल की खुशबू रोकी नाही जा सके, कभी नाही. गांजाचा सुद्धा वास येऊ शकतो, नाल्याचा सुद्धा येतो. तर नाला इथं आहे सांगायची गरज नाही. औरंगपुऱ्याच्या जरा अलीकडंच थांबलं तरी आता इथून नाला जात आहे, बोर्ड लावायची गरज नाही, वास येणार. सुगंध आणि दुर्गंध हा लपवला जाऊ शकत नाही. तसंच सद्गुण आणि दुर्गुणसुद्धा त्या माणसाच्या जेवण करताना, बोलत असताना, शिकवत असताना, काही संगतीमध्ये असताना त्याचं डिस्प्ले होत असतं. कारण देर इज नो डिफरन्स बिटवीन युअर इंटरनल थिंकिंग आणि युअर एक्सटर्नल बिहेवियर. एवढी मॅच्युरिटी गरजेची. म्हणून मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, कोण आहेत गुरुजन? आता ज्ञान देणारे. पालक कोण? काळजी करणारा. कोणी माणूस काळजी करतच, दर थांब तुम्हाला चक्कर आली, कोणीतरी धरलं, ती सुद्धा तुमची पालक आहे व्यक्ती. चक्कर राहिले की पुन्हा त्याला ढकलायचं, असं नाही चालत. गुरुजन म्हणजे काय की आय लर्न. मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला शिकायला मदत केली, माझ्या वागण्या बोलण्यातून आणि भाषणातून मी त्यांची नावं घेत राहतो. की कदाचित तो माणूस नसता तर मी कुठं असतो, कदाचित ती व्यक्ती नसती तर मी कुठं असतो, कदाचित त्या व्यक्तीने मला मदत नसती केली तर मी आज कुठं असतो. उपकाराची परतफेड ही उपकारानंच करावं लागते, अपकारानं नाही. कळालं का? उपकार, काही माणसं उपकार्यावर उपकार करतात. चहा पाजला की मी तुम्हाला चहा पाजणार. उपकार करणाऱ्यावर उपकार करतात. तुम्ही मला कपडे केले तुमच्या कार्यक्रमात की मी तुम्हाला करणार. उपकार्यावर उपकार. काही उपकार्यावर अपकार करतात. करशील का मदत? ज्यानं बंदूक चालवायला शिकवले यानं त्यांच्यावरच प्रयोग केला. उपकार्यावर अपकार. ज्या लोकांनी लोकांना जीव लावले त्यांनी त्यांचेच जीव घेतलेत. उपकार्यावर अपकार. खरे खोटं? कुत्र्याच्या पिलाला जीव लावला, बिस्किटं चालले, दूध पाजलं, कुत्र्याचं पिल्लू कुत्रं झालं, मोठं झालं. कसल्याही प्रसंगामध्ये तो कुत्रा माणसाला किंवा त्याच्या मालकाला चावत नाही. दिस इज द प्रिन्सिपल डिफरन्स बिटवीन मॅन अँड डॉग. पण याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट माणसांसोबत का घडतं? तर आपण एक पिढी घडवण्याचं काम करतो आहोत, फक्त इंग्रजी नाही. म्हणून इंग्रजी मीडियमच्या शाळेतली सुद्धा माणसं आपल्याकडे येतात. तर हे काम आहे आपलं गुरुजनांचा. असा विषय चालू होतो. वडीलधाऱ्या माणसांचा. वडीलधाऱ्या म्हणजे माणूस किती श्रीमंत आहे किंवा किती गरीब आहे, कोणत्या पदावर आहे किंवा कोणत्या पदावर नाही, तो आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे, यातच तुम्हाला त्या माणसाचं रिस्पेक्ट करणं हे बंधनकारक आहे. बंधनकारक आहे तुम्हाला. ती किती कमवती माहिती नाही, ती कोणत्या पदावर आहे हेही काही घेणं देणं नाही. पण इफ दॅट पर्सन इज वयानं मोठी आहे, 4 पावसाळे त्यांनी तुमच्यापेक्षा जास्त खाल्लेत, या निसर्गानं त्यांना ती ताकद दिली आहे, तर तुम्ही त्या माणसाच्या वयाचा आदर करणं गरजेचं. म्हणून इन बॅचेसमध्ये सुद्धा आपण त्यांना वयाचा आदर करून बोलतो. वयाचा. आता समजा वर्षा मॅडमच्या बॅचमध्ये एखादा 10वी 12वीचा 11वीचा विद्यार्थी आहे, तर मॅडमने त्याला आवाजावर बोलायची गरज नाही. पण एक जरा थोडासा बऱ्यापैकी 30च्या आसपास गेला की त्याला आपल्याला बोलावं लागतं. का? मग इव्हन वर्टेक्स इतरांपेक्षा वेगळं कसं? माणसाचं मन हे मानाला हापापलेलं आहे. पहिलं मान्य करा. कशाला? मानाला हापापलेलं आहे. मान दिला
की माणसाचं मन रमतं. मान आणि अपमान. रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवर चहा लवकर मिळतो पण मान मिळत नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये चहा लवकर मिळतच नाही पण खूप मान मिळतो. साहेब या, हां प्लीज हॅव अ सीट. येस सर. 20 मिनटं झालं चहाचा पत्ता नाही. मान. म्हणून माणसं जिंकण्यासाठी तुम्हाला माणसांना मान द्यावा लागेल. अपमान करून नाही चालत. ही मॅच्युरिटीची गरज आहे. मान दिल्याबरोबर तर लोक सगळ्या माना तुमच्याकडे देतात. आता तुम्ही मोडायचे नाहीत. म्हणून मान देऊन मान मोडणारी सुद्धा भरपूर आहेत. हां, मान दिली की कडकून मोडून टाकली. हे पण बघायचं आहे. अतिस्तुतीसुद्धा जर आपली कुणी करत असेल तर त्याचं विषात रूपांतर होणार आहे. म्हणून जागरूक राहायचं. जर तुमची विनाकारण एखादा माणूस स्तुती करायला सुरुवात केली की तुम्ही यू हॅव टू रिमेन अलर्ट. आता पुढे काहीतरी, पुढे गाव आहे, पुढे गतिरोधक आहे, याचे सिग्नल असतं. गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवायचा आहे. हे आम्हाला गरजेचं आहे. कारण वी आर, म्हणजे आम्ही काय शिकवतोय यापेक्षा आम्ही काय वागतोय, कसं वागतोय यातून माणसं घडत असतात. व्हॉट इज टॉट इज नॉट इम्पॉर्टंट. इफ हॅव नॉट टॉट स्टील पीपल हॅव कॉट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. नाही तो उगाच हे शिकवा आणि ते काय शिकवा. त्यांनी आपल्यासारख्या अनेक लोकांना पालतं घातलंय असं मी म्हणतो. आणि शेवटची आशा म्हणून इव्हन वर्टेक्सला निवडलं आहे. तर ही आशा, हा आशावाद हे तेवत ठेवावं लागेल आपल्याला. त्यांच्या आशेची आपण निराशा करून टाकायचं नाही. नाही नाही काय नाही, हे बी भंगाराचे, हे बी असं नको म्हणा. वडीलधाऱ्या ह्याला मॅच्युरिटीची गरज आहे हे बॅचमध्ये. त्याच्या पुढचं काय, वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेल. हा, प्रत्येकाशी सौजन्याने. अवघड शब्द आहे सौजन्याने. व्हॉट इज सौजन्य? कर्टसी आहे का? हां, वर्दी ऑफ इट. हां, वर्दी कर्टसी आहे. सौजन्यानं वागायचं आहे, नम्रतेनं वागायचं. कसं? नम्रता. काही माणसांची मुलींची नावं नम्रता आहेत. लई उग्र. नावावर जायचं नाही, नावात नम्रता. एखाद्याचं नाव आनंद, ते नेहमी दुःखीच दिसते. अरे तुझं नाव आनंद आहे ना, तरी दुःख. कमीत कमी आपल्या नावाला तरी स्वभाव माणसं. इट इज व्हेरी सिम्पल टू बी डिफिकल्ट अँड व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. सो ट्राय टू बी सिम्पल ॲज यू कॅन. मग आपल्याला ते काम करायचं आहे. सौजन्यानं वागायचे प्रत्येक माणसांसोबत. काय आपल्याकडे बसायला ॲपलच्या खुर्च्या आहेत काय? फक्त आपण जसं वागतोय असं त्यांच्यासोबत कुणीच वागत नाही, म्हणून आपण हिरो आहेत. मी काल परवा बाहेर बसलो होतो. ट्रेनिंग वॉज गोईंग ऑन ओव्हर देअर ऑफ काउन्सिलर्स अँड आय वॉज सिटिंग आउटसाइड. वेन आय गॉट टू नो, स्वर्णा मॅडम वॉज स्टँडिंग ओव्हर देअर बिसाइड दॅट कॉलम. की नवीन ॲडमिशन गेली. मॅम ते मला हे करायचं, मॅम वो मेरे को ना वो करना. काय माहीत नाही त्यांना कोण आहे व्यक्ती. किती ते माणसं आपल्याकडे आशेनं बाहेर बघतात, येतात. ते मला ना कोर्स मटेरियल पाहिजे. त्यांना माहिती नाही यांचा काय रोल आहे, कोण आहे इथं. ते बाहेर उभा असणाऱ्या प्रत्येक माणसाला ते जवळ अप्रोच होतात. ते मॅम मला ट्रान्सफर करायचं आहे, मला ते आय वॉज ॲट सिडको, आय जस्ट वॉन्ट टू ट्रान्सफर माय ॲडमिशन ओस्मानपुरा, मला कोर्स मटेरियल मिळालं नाही. आणि त्या माणसांना आपण किती ॲक्युरेटपणे मार्गदर्शन केलं पाहिजे. आपले त्यांना खोटं बोलत आहेत, किती चुकीचं आहे. कसे मोठे होतील? सौजन्याने वागायचे लोकांसोबत. म्हणून तर वी आर डिफरंट फ्रॉम अदर पीपल. कुठे बी टेन्सेस आहेत. 6वीला बी टेन्सेस आहेत आणि पहिलीला बी टेन्सेस आहेत आणि आपलेच बी टेन्स आहेत. आपल्याकडं टेन्सेससाठी लोक येत नाहीत. टेन्सेस आर हेल्पिंग पीपल टू इम्प्रूव्ह इंग्लिश. टेन्सेस मीन्स नॉट इंग्लिश ॲट ऑल. कळालं का? टेन्सेस पाठ असून सुद्धा इंग्रजी बोलता येत नाही, पण गरज आहे. पुढचं काय वाक्य आहे? निष्ठा. निष्ठा, निष्ठा शब्द मला घ्यायचा आहे. तर मी म्हणत होतो काही माणसं उपकार्यावर उपकार करतात, काही माणसं उपकार्यावर अपकार करतात डायरेक्ट. जेणे घडवलं त्याच्या कानात मोतायत जाऊन. मी अनपार्लमेंटरी शब्द वापरतो, ती माझी स्टाईल आहे, पण लोक त्यात लायकीचे आहेत. कामच लोक लायकीत ती आहे. कितीतरी लोक, ज्या लोकांना घडवलं आहे त्या लोकांना पार ताणच दिला आहे. उपकार्यावर अपकार. काही माणसं उपकार्यावर परोपकार करतात. परोपकार मीन्स व्हॉट? तू चहा पाजला, मी तुला उद्या जीव घालणार, आहे की नाही? मग आज मला एखाद्या कंपनीने ओळख दिली. मला रुपया कोणी देत नव्हतो, मला ओळख दिली, मला आय कार्ड दिलं, मला एक प्रतिष्ठेचा जॉब दिला. माझ्या वयापेक्षा जास्त असणं मोठी माणसं माझ्यासमोर बसवलेत. माझं घरचे ऐकत नाहीत, शेजारी ऐकत नाहीत, मित्र ऐकत नाहीत, पण इथं मिळालं की तटकून उभे राहतात. येस सर, येस सर, येस मॅम, येस मॅम म्हणतात. आता मला कोणीतरी ओळख दिली.
आता ना मला त्यांच्या उपकारामध्ये मला उतराई व्हावं लागेल की आय हॅव टू बी कमिटेड. काम झाले की टाकलं राजीनामात, नाही पुढच्या उद्यापासून. आता अरे येऊ शकत नाही, तू ये, तू बोल, तू चर्चा कर, तुझं प्लॅन सांग. सर 2 महिन्यानंतर मी नाही आहे जाणार. मी वाट लावायला येतो ना रे एका एकाला. मला एवढा सन्मान आहे आत्तापर्यंत. मी म्हणतो बाबा तुझं मी आत्तापर्यंत आपल्याकडं अनेक लोकांचं गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन झालं. सगळ्यात जास्त मी ॲप्रिशिएट केलं आहे त्या लोकांनी. करत नाहीत लोक लय नॅरो माइंडेड आहेत, लय कंजूस भयानक. पण मी म्हणतो तू इथल्यापेक्षा मोठा होतास ना, माझ्या शुभेच्छा, माझी मदत आहे. कितीतरी लोकांना मी सांगितलं आहे प्रिव्हियस एम्प्लॉयरचा नंबर माझा दे डायरेक्ट. चल मी तुझ्या संपूर्ण गुणांचं वर्णन मी करतो. मी वर्णन केल्यानंतर काय हिंमत आहे संपूर्ण भारतात तुला हे करायची. याचं कारण असं आहे की नाहीत लोक सांगत नाहीत, देत नाहीत. मग एंट्री जेवढी पवित्र आहे तेवढीच एक्झिट पवित्र असली पाहिजे. हां, माझ्या आत्तापर्यंतचे जेवढे बी प्रिव्हियस एम्प्लॉयर्स आणि मी ज्या ज्या ठिकाणी राहिलेलो सगळे लँडलॉर्ड, मी जाणार म्हणलं ना त्यांना बरं वाटतं. मी भेटतो अधूनमधून कधी गेलो तर, अरे यार आय स्टेड ओव्हर हिअर, काय गरज आहे. मग ती निष्ठा जो शब्द आहे ना, निष्ठा, निष्ठी नाही. हां, निष्ठा. आता निष्ठा नाही, निष्ठी आहे. ती निष्ठा असते. काही माणसं एका पक्षाची निष्ठ आहेत, एकनिष्ठ आहेत. तो पक्ष सत्तेत असो वा नसो, मरेपर्यंत त्याच पक्षाच्या विचारधारेशी ते एकरूप झालेले आहेत. भले माझा पक्ष सत्तेत येवो अथवा न येवो, ही त्या पक्षाची किंवा त्या विचारधारेवरची निष्ठा असते. कळालं? काही माणसं फक्त सत्तेवर निष्ठा आहे, कोणत्याही पक्षात येवो, सत्तेत कसं जायचं, 40 पक्ष बदलतात, त्यांची निष्ठा कशावर आहे. तसं मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं काही माणसं सत्तेशिवाय राहू शकत नाही, आहे की नाही. मग आपण जरा निष्ठा बाळगली पाहिजे कशाची तरी. देशाचं चालू आहे, किती छान प्रतिज्ञा दिली आहे सुरुवातीला. आपण शिकलो तेव्हा आपल्याला कळत नव्हतं, आणि जेव्हा कळायला तेव्हा प्रतिज्ञा विसरलो. म्हणजे आपलं सगळं उलटच आहे. जेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हा प्रतिज्ञा येत होती, आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हा प्रतिज्ञाच गायब झाली, आहे की नाही. कसं असतं, पाऊस उघडला की छत्री फेकायची नसते. मगाशी 2 तास झालं त्या छत्रीने पावसामध्ये माझं रक्षण केलं आहे. पाऊस उघडल्यावर छत्रीचं ओझं व्हायला लागतं कोणाच तरी हातात. धरा, काय टेंडन्सी आहे माणसाची. हे आपण वी आर द ट्रेनर्स. ही अपेक्षा ट्रेनरकडून नाही करायची तर काउन्सिलरकडून करायची का? कोणाकडून करायची? प्रश्नच नाही. आपल्यासमोर 1.5-2 तास लोक बसत आहेत आणि आपण पटकन बोलायचं, हां हां हे करू नका. त्यांना हे समजून सांगा, हां यू कॅन कम टू. काय म्हणते ते बघ तर, कळलं. आणि मुंड्या नका हलवू, तोंडातून शब्द फेका. येस यू कॅन कम टुमॉरो असं म्हणा. मुंड्या हलवायचा क्लास नाही आपल्याकडे. आपले ट्रेनरसुद्धा आणि फॅसिलिटेटर आणि काउन्सिलर मॅनेजर हे बोलायचं कमी, बॉडी लँग्वेजच जास्त वापरतात. अरे दे आर नॉट कमिंग टू लर्न बॉडी लँग्वेज, दे आर कमिंग टू लर्न लँग्वेज. यूज सेंटेन्सेस, फुल सेंटेन्सेस, दॅट टू यूज फुल सेंटेन्सेस. अरे वाक्य म्हण ना काहीतरी, त्याला यूज नो फुल सेंटेन्सेस. तर ती निष्ठा. मी एंट्री आणि एक्झिट सांगत होतो. एक्झिट छान झाली पाहिजे, माणसाचं शेवट पण चांगलं झालं पाहिजे. शेवट गोड झाला पाहिजे महाराज म्हणतात, तुकाराम महाराज. जन्म झाल्यावर पेढे वाटले हो, मरताना लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. शेवटच आधीच गोड व्हावा. तुम्ही सोडून जाताना 4 लोकांना वाटलं पाहिजे चांगला माणूस सोडून चालला, असं वाटलं पाहिजे. बरं झालं ब्याद गेली त्याची आहे, खरं की नाही. 4 लोकांना नाही, माणूस जेवढा दिवस काम केलं पण ठीक आहे. आपण म्हणजे यॉन वर्टेक्स, वी आर यॉन वर्टेक्स. म्हणजे अति प्रचंड ज्ञानी माणसं किती नम्र असतात, प्रचंड श्रीमंत माणसं बी किती नम्र असतात. तो शेर आहे ना, तो शेर आहे का काय, शेरच आहे का ते. जो खानदानी रईस है वो काय रे ते, रखते है मिजाज नरम अपना. वा वा वा. खानदानी रईस म्हणजे जो खानदानी रईस आहे, प्रचंड श्रीमंती, तरी तुम्ही आलात, फार आनंद झाला. या या या, थोडा वेळ दिलात, थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन. म्हणजे काय नर्म मिजाज असतं. एकदा मी 2012ला का 14ला साध्या मॅडमचे मामा आले होते. ही इज नो मोर नाव. ही वॉज इन लिबिया दॅट टाईम. लय मोठा माणूस. ही वॉज हिअर. इम्रान सर होते का माहीत नाही, है ना. अरे त्यांनी फोटो काढला तर ही यूज टू से थँक्यू. 40 वेळेस फोटो काढ, थँक्यू. पाणी दिलं, थँक्यू. जरा सरकारला जागा दिली, थँक्यू. एवढं मोठं माणूस. मी म्हणलं किती अवघड आहे.
आणि दॅट टाईम ओनली आय सेड, मी बोललो बऱ्याच वेळेस. एवढा मोठा माणूस. एकदा करण दराडाचं रिसेप्शन होतं इथं, रतन टाटा आले होते. रतन टाटा आल्यानंतर त्यांनी सुद्धा इथं बऱ्याच लोकांना स्वतःची नम्रतेने ओळख करून दिली. रतन टाटा काही म्हणायची गरज आहे का? ते वाक्य होतं, जो खानदानी रईस है वो रखते है मिजाज नरम अपना. पुढचं वाक्य काय? तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं, तुम्हारा टोन ये बता रहा है कि अभी अभी पैसे आए रे तेरे पास बेकार चोट. पहिले कंगाल था तू, हाँ अभी अभी आए तुम्हारे. हां, सॅलरी व्हायच्या अगोदरचा आवाज आणि सॅलरी झाल्यानंतरच्या आवाजामध्ये सुद्धा फरक आहे हो. हां हां हां, तर ते आहे, प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. आणि पुढं काय? त्यांचेच कल्याण, माझे नाही. त्यांचे कल्याण, कल्याण डोंबिवली नाही, कल्याण, त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी, यातच माझं सौख्य सामावलंय. दुसऱ्याच्या भरभराटीत आणि दुसऱ्याच्या आनंदात आनंद. म्हणजे लोकांना इंग्रजी आली याच्यात माझं कल्याण, लोक घडायला लागलेत यात माझं कल्याण, म्हणजे यात माझा आनंद आहे. ही प्रतिज्ञा होती भारताची. आणि ही ज्या माणसाला समजली, ज्या माणसाला ही रुचली, पचली, तो माणूस ग्रेट असतो, खरंच ग्रेट असतो. देशभक्ती उगाच आहे का? देशासाठी लोक फासावर गेले, देशासाठी मरायचं, देशासाठी लोकांनी जमिनी दान दिल्या. आम्ही आमच्यासाठी सुद्धा जगत नाही तर लोकांसाठी कधी जगावं बाबा आपण? स्वतःसाठी स्वतः जगणं नाही. तर दिस मॅच्युरिटी इज एक्सपेक्टेड फ्रॉम द ट्रेनर साईज. 10% कॉन्टेंट असतात, 10%, बाकी तुमचं व्यक्तिमत्व असतं. फक्त 10% कॉन्टेंट असतं. व्हॉट यू टॉक इज, तुम्हाला माहिती आहे ते आहे ना, काहीतरी आहे ना ते काहीतरी ते विसरून गेलो मी. 55% काय ते? पर्सनॅलिटी मेजर्स. हां, वोकल, वर्बल आणि काय फिजिकल फॅक्टर. काय फिजिकल फॅक्टर माहीत नाही तुम्हाला? कोणाला माहिती आहे सगळं? नोबडी नोज. काय? वी आर इन टू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. तर पर्सनॅलिटी कशी मेजर केली जाते? हॅलो, पर्सनॅलिटी ही कशी मेजर केली जाते समाजामध्ये? तर ते कोणाचं तरी केलेलं आहे, ते मला त्यांचं नाव आठवत नाही आता. हां, नाही, इट इज देअर इन माय बुक, द बुक विच आय रेड. पण त्यांनी ते मेजर केलेलं आहे की 55% युअर फिजिकल फॅक्टर मॅटर्स अ लॉट. मीन्स वॉट? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? डेव्हलप करणं म्हणजे काय करायचं नेमकं? पर्सनॅलिटी काय असते? व्हॉट इज पर्सनॅलिटी अँड व्हॉट इज डेव्हलपमेंट, आणि कशी मेजर केली जाते? 55% आपला आहे ना फिजिकल फॅक्टर मॅटर करतो. म्हणजे तुम्ही कसं राहता, हाऊ यू कंडक्ट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला ठेवतं कसं? पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वतःला ठेवतं कसं? तुम्ही कसे राहता, कसे बसता, कसे चालता, कसे माणसांकडे बघता, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं वागणं आणि तुमचं राहणं हे 55% मॅटर करत असतं. 38% वोकल फॅक्टर म्हणजे काय? तर तुम्ही कसं बोलतात तर सगळेच, पण तुम्ही कसे बोलता? सब बोलते हैं, आप कैसे बोलते हो? टोन है ना, मिजाज, टोन आपका, आप कैसे बोलते हो? म्हणजे जा आणि प्लीज जा, एक 5 मिनटं थांब आणि एक 5 मिनिट थांबशील का, है ना? हे जरा मला रेल्वे स्टेशनला सोडून ये रे, हे बोलण्यापेक्षा मला रेल्वे स्टेशनला सोडशील का, हा टोन आहे. कारण या जगामध्ये ऑर्डर कोणालाच आवडत नाही, रिक्वेस्ट केलेली प्रत्येकाला आवडते. आणि तुम्ही काय बोलता ॲट इज वर्बल फॅक्टर, म्हणजे तुमचे शब्द. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन, या सगळ्यांचं जर टोटल केलं तर 100% ही तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची पर्सनॅलिटी ही समाजाला दिसत असते बाहेरून. बरेच विद्यार्थी मुलाखतीमध्ये म्हणतात मी आन्सर तर करेक्ट दिलं होतं पण माझं रिजेक्शन का झालं मला अजून कळत नाही. शब्द 7% असतात, तुमचा टोन असतो तो 38% आणि तुमचं राहणीमान आणि तुमचं वागणं हे 55% असतं. तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते. अरे तू दिलं होतं पण कसं दिलं होतं? कारण तुझं आन्सर करेक्ट असून सुद्धा त्याच्यामध्ये नम्रता पाहिजे. कारण बऱ्याचशा वेळेला तुमचं म्हणणं बरोबर असतंय पण तरी तुमचा टोन हाय असतो आणि म्हणून तुमचा इतरांना राग येतो. जवळजवळ
खरं बोलणारी माणसं ही विनाकारण ओरडून बोलत असतात आणि खोटं बोलणारी माणसं फार नम्रतेनं बोलत असतात, फार नम्रतेनं. तुम्ही बघा, खरं बोलणारी माणसं ही रागानं बोलणार, वरडून बोलणार, शिव्या देऊन बोलणार, स्पष्ट बोलणार. पण खोटं बोलणारी, धोका देणारी ही माणसं नेहमी नम्र असतात आणि म्हणून लोक त्यांच्यावर लवकर विश्वास ठेवून लोकांना गंडवायला चान्स देतात. ते लोक म्हणतात बोलताना तर असा वाटला नव्हता मला, फार चांगला बोलत होता. इज इट क्लिअर? ही पर्सनॅलिटी आहे. काय म्हणायचं याच्यावर आता कळालं? काय येईल मग फिजिकल फॅक्टरमध्ये काय येईल? आमच्यासाठी साड्या घाला म्हणतो का आम्ही? लग्न आहे माझं, हां, माझ्यासाठी म्हणतो का तुम्ही बूट घाला, टाय घाला, दाढ्या करा, चांगले केस ठेवा, चांगला बेल्ट वापरा, माझ्यासाठी म्हणतोय का? कलवर येत तुम्ही माझे, माझं लग्न आहे. अरे हे डिस्प्ले, हा यू आर वर्किंग अंडर अ व्हेरी बिग ब्रँड. कम ऑन, ब्रँड अँड ब्रँडेड पीपल मॅचिंग पाहिजे. हो, मला काय करायचं आहे? आम्ही त्याच माणसाला बोलतोय ज्याला आम्ही पगार देतोय. रस्त्यावरच्या माणसाला आम्हाला काय बोलायची गरज आहे? तो बूट का नाही घातला, तू कटिंगच का नाही केली, तो हेअर का कलर नाही केले, कसले बी गायबाने कपडे घालून का आला, मला काय गरज आहे म्हणायची? टाय का नाही घातला, आय कार्ड कुठे आहे? होय, ही शिकवतोय आम्ही. हे बोलता बोलता शिकवता शिकवता पार माझा कंठ सुकला आहे, म्हणून कंठ सुधारक खाऊ लागलो. दिस इज कंठ सुधारक. कारण आपण सगळे जण मिळून शोभा येत असते. डेव्हलपमेंट करण्यासाठी माणसं जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला आहेत त्याची तर डेव्हलप व्हावी. पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलांचे तर बाल ठीक असावेत, तीच कलेले असे, हां, हे असं तसं इकडून तिकडून. आणि ती मार्गदर्शन करणारे आता, ती मला शब्द देणार आहे माझ्या डोक्याला. काय दलिंदर अवस्था आहे, हां, आहे का नाही? स्वतः दारू पिणार म्हणतो मी व्यसनमुक्ती केंद्र चालवतो, आहे का? अरे कसं चालत आहे आज, कसं चालत? आधी केले आणि मग सांगितले ना, तुम्ही पहिले करा आणि मग इतरांना सांगा. तुम्हाला काही करायचं नाही आणि मग तुम्ही इतरांना सांगायला अगदी जोरजोरानं ओढून सांगताय की तुम्ही असं करा. तू पहिलं काय करतो हे सांगतं ना मला, आहे की नाही? जमाना हा तुम्हाला अगोदर दाखवावं लागेल. मार्केट आहे हो, स्वतःचं बाजारात मांडल्याशिवाय लोक घेतील कसे? शेतातला माल शेतात रोड टच असताना शेती असून सुद्धा तो शेतातला माल तुम्हाला रोडवर आणून मांडावा लागेल, तेव्हा लोक विचारतील कसे दिले कांदे, खरं की नाही? कशातच घुसतील आपल्या. जोपर्यंत दाखवणार नाही तोपर्यंत ते विकणार नाही. जब तक दिखाओगे नहीं तब तक दिखेगा नहीं, जब तक बेचोगे नहीं तब तक बिकेगा नहीं. विकावं लागेल ना स्वतःला. आय एम अ ट्रेनर, त्याला संशय कशाला? तू ट्रेनर आहेत का? नाही ना. म्हणजे ट्रेनर, माय ट्रेनर टू बी कॉन्फिडंट, माय ड्रायव्हर शुड बी कॉन्फिडंट, आय वॉन्ट माय इंजिनियर शुड बी कॉन्फिडंट. खरं आहे की नाही? मला माझ्या सगळ्या सेवा पुरवणारा माणूस हा अत्यंत कॉन्फिडंट असला पाहिजे असं मला वाटतं आहे. व्हॉट अबाउट अदर पीपल? त्यांना वाटायला नको की मला शिकवणारा माझा टीचर हा प्रचंड ज्ञानी आहे, प्रचंड कॉन्फिडंट आहे. त्याला वाटायला नको त्याला? बरं, त्याला हे नको का वाटायला की मला घडवणारा माणूस हा मला घडवण्यामध्ये प्रचंड इंटरेस्टेड आहे, भाड्यानं आणल्यासारखा नाही आला, आज पगार कटते म्हणून आलं आहे. हो, सुट्टी पडली की पगार कटते म्हणून यायचं का? स्प्लिटमध्ये बॅच घेणाऱ्या प्रत्येक माणसानं दुपारी झोपलंच पाहिजे. झोपलंच पाहिजे हा शब्द आहे माझा. का? तुम्ही जेवढं प्रसन्न चेहऱ्याने इतरांच्या समोर उभे राहत तेवढे लोक प्रसन्न, जांभळ्या देत, लाल डोळे, है ना? काय सांगताय त्याला? मी किती परेशान आहे, माझे किती हाल आहेत, तुम्हाला काय माहिती मी कशा कशा परिस्थितीमध्ये आलो आहे तुमच्यासाठी. अरे उपकार करलाय का? पैसे भरलेत, कशाला दयनीय अवस्थेचं प्रदर्शन करताय विनाकारण? खरं आहे? हे फिजिकल फॅक्टर आहे पर्सनॅलिटीचं. 55 पॉलिश करायचं नसेल तर शूज घालूच नका. बिना चपलाचं या लोक तुम्हाला स्टाईल तरी मानतील. कुत्र्यानं खाल्लं तर त्याचं पोट दुखावं, असले चपलं बुटं कायला घालायची? खाल्लं कुत्र्यानं, कुत्रे 8 दिवस झालं ओरडते. हां, बरं पगार बी कमी नाही हो, पण खरंच कमी नाही आहे, खरंच कमी नाही. मला 6,000 पगार होता तेव्हा बी असंच राहत होतो. काय असतं त्याला? स्टाईल असते, माणसं लत असते. म्हणजे माणसाचं व्यक्तिमत्व हे स्वतःनं जपलं पाहिजे. आपलं व्यक्तिमत्व लोक कसे डेव्हलप करतील? आपल्या घराचा अंगणाच्या पुढचा कचरा लोक कसे येऊन काढतील? लोकच काय घोटाळा उठला आपल्याला डेव्हलप करायचं? आपल्याला लोक आंघोळ घालतील का? बकेट घेऊन येतील, थांबा तुम्ही ट्रेनर आहात, आंघोळ करा, ही साबण आहे, ही संतूर लावा. अरे तू कर, नाही तर मरती. लोकल काय केलं ते कळालं? 55 टोटल किती झालंय हो? 100 झालंय. आता बघा बरं, आता स्वतःला प्रश्न विचारा, याच्यात मी कुठं काम, मला कुठं काम करायचं? खरं आहे का नाही? कुठं काम करायचं बघा बरं. तुम्ही फक्त ॲक्ट लाईक कॉन्फिडंट. तुम्ही गळालेले बघितलं की विद्यार्थी म्हणतात मला हे ट्रेनर नको.
किती दिवस झाला आकाशला ट्रेनिंग दिली आपण? ती कॉन्फिडेंटली लोकांना काय असतं, बॅट्समन त्याला भले नाही आलं चालतं, उभा राहायला पाहिजे कॉन्फिडेंटली. आता पुढच्याला वाटतं आता सिक्सच हाणतंय का काय, ते त्या बॉलरचा पार कॉन्फिडन्स घालून टाकते. ते त्याला वाटतं बाबू, आणि असं नेवडाटाने उभा राहिले असं नेवडाटाने उभा राहिल्यानंतर त्याला हे माहितीच आहे. तुमचा कॉन्फिडन्स दाखवतो की तुम्ही किती खोल पाण्यात आहात. विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहायचे, लोकांच्या समोर उभं राहायचे, भाषण करायला उभं राहायचंय, आणि नीट उभे तर राहा. पाय लटलट हालू नये म्हणून याची सोय केली काय की मला वाटतंय हे कशाला केलं काय की, म्हणजे ह्याच्या समोर उभं राहिलं ना असं वाटतं आता पाय बे हल्लेलं दिसत नाही. नाही येते कॉन्फिडन्स पाहिजे. फिजिकल फॅक्टर बघा आता अजून काय काय येते फिजिकल फॅक्टरमध्ये. काय येते? आटायर पाहिजे, फटायर नाही, आटायर. हां तुम्ही बघा रे, अरे लय 2-4 शब्द आहेत तुम्ही. मी बॅच घेतली ना, लोक लय हसतात. त्यांना वाटते खरंच मला आमचं कसं काय यांना माहिती हो. माझ्याशी हे बघा काय असतं, तुम्ही लोकांसोबत एकरूप झाले पाहिजे. तुम्हाला किती ज्ञान आहे ह्याची काय घेणं देणं नाही. कितीतरी ज्ञानी माणसांचं लोकांसोबत पटत का नाही माहिती आहे का, ते लोकांसोबत एकरूप होत नाही. एकरूप झालं पाहिजे. कितीतरी टॅलेंटेड प्राध्यापक आहेत, कितीतरी टॅलेंटेड शिक्षक आहेत, पण त्या टॅलेंटेड असून सुद्धा ते विद्यार्थी प्रिय का नाहीत माहिती आहे का, ते त्यांचा स्वभाव हा फार अवघड आहे. एकरूप झालं पाहिजे आणि मग मजा येते. कारण मी सांगत असतो की मैत्री ही स्वभावावर बनत असते, की तुम्ही किती श्रीमंत आहात, किती ज्ञानी आहात, याच्यावर तुमची मैत्री डेव्हलप होत नाही किंवा तुमचे नातेसंबंध जे आहेत ना हे मोठे होत नाही. हे तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे. माणूस स्वभावात ग्रेट पाहिजे. जेव्हा बिंग ट्रेनर तुम्ही जेव्हा स्वभाव तुमचा ग्रेट मांडाल ना समोर, लोक तुम्हाला आपलं मानायला लागतील, आपलं स्वीकारायला लागतील. लोकांनी आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. मला किती नॉलेज येते, काल कितीतरी नॉलेजेबल एक माणूस बघितला, तो एवढा आडेल होता, तू जाय म्हणलं नको तू. नुसत्या बर्फाच्या लाद्या सांभाळून काय उपयोग नाही आपले. काय करायचे आकडे काय कर, तुला कोण खातं. सर्वसामान्य माणसं जगानं डोक्यावर घेतलीत, अशी अत्यंत ज्ञानी गर्विष्ठ. मर तिकडे कोपऱ्यात कोण विचारतं तुला. हो ना, तुम्ही एकरूप व्हा. पीपल विल लव्ह यू अ लॉट. आणि ॲज अ टीचर जर लोकांनी विद्यार्थ्यांनी तुमच्यावर प्रेम केलं तर तुम्हाला बघायचंच काम नाही, काही ताणच नाही. रणांगणावर जायचं असेल तर पूर्ण तयारीनिशी जायचं. उगाच मग माझे ढालच रावले घरी, माझी तलवार तुमची द्याव. अरे दलिंद्र, तू शिकारीला तू चाललाय. हां फुल तयारीनिशी जायचं. बॅचला जायचं आहे ना, फुल तयारीनिशी जावं, पोट साफ व्हावं आपलं. अरे हो ना, गरज आहे ना त्याची, नाही कसं काय म्हणे. उठा, लवकर उठावा, रात्री जरा धोरणात खावा. रात्री कच्चू राहण्याचे किती तंग. रात्री नसतं, रात्री 11ला बिर्याणी खाल्लो, सकाळी 7ला उठायचं माणसं. अरे हा ना, हे माणसांचं पहिलं तर काय असतं, आम्हाला शास्त्र समजून घेतलं पाहिजे, प्रसन्न वाटलं. मन प्रसन्न सहज होत नाही, इंटरकनेक्टेड सगळं आहे. फुल जेवायचं नाही, आपण ट्रेनर आहे, फुल तयारीने जायचं. रात्री आराम झाला पाहिजे. सकाळी पोहोचलो आज गावाकडून, सकाळी रात्रभर प्रवास केला, आलं बॅचला आहे. कशाला आला? मणियंत्रावर काम करतोय का? युअर ट्रेनर, यू शुड टेक रेस्ट. म्हणजे आपल्या चेहऱ्यानं आपले रात्रीचे पराक्रम कशाला सांगायचे. मी जागाच होतो, मला झोपच नाही, काय सांगता लोक. अरे हे करावं लागत असतं रे, फुल तयारी असेल तरी तयारी वाघाच्या शिकारीची करून जावं लागतं. भले 4 लोकांच्या समोर भाषण असेल किंवा 400 लोकांच्या समोर असेल, प्रिपरेशनच असतं. रँडमली जाऊन उगाच लोकांना बोर करून वापस यायचं नाही. मला नॉलेज नसल्यानंतर मी काय लोकांच्या समोर उभं राहावं, व त्यांची मजबुरी लोकांची म्हणून अजिबात नाही. यू शुड बी वेल प्रिपेअर्ड, स्टडीड, नॉलेजेबल, टॅलेंटेड, कॉन्फिडंट. आणि एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही नम्र आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये एक फारच सुंदर ओवी आहे, साच आणि मवाळ. फार छान. साच आणि मवाळ, मितुली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एका ओवीवर तासनतास भाषण करत राहावं, तासनतास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सांगत. काय आहे हे प्रवचनं, ही कीर्तनं, हे सगळं व्यक्तिमत्व विकास आहे, बाकी काही नाही. व्यक्तिमत्व विकास म्हणजे आहे तरी काय नेमकं? व्यक्तिमत्व विकास म्हणजे परिवर्तन. आणि परिवर्तन म्हणजे तुम्ही वाईटाचा त्याग करणं आणि चांगल्याचा स्वीकार करणं, चांगल्याला कवटाळणं, यालाच परिवर्तन म्हणतात, यालाच व्यक्तिमत्व विकास म्हणतात. हे सोडून व्यक्तिमत्व विकास हा काही सुद्धा नसतो, खोटं आहे. साच म्हणजे खरं,
खरं आहे तरी सुद्धा मवाळ, प्रचंड ज्ञान आहे तरी तरी काहीच येत नसल्यासारखं नम्रतेनं इतरांचं ऐकून असे कितीतरी मी ज्ञानी माणसं बघितले, कितीतरी ज्ञान आहे तरी इतरांचं ते अत्यंत नम्रतेनं ऐकत असतात, स्वीकारत असतात, दाद देत असतात. तुम्ही बघा, थोर मोठे वक्ते असतील, मोठे मोठे कवी असतील, मोठे मोठे लेखक असतील, मोठे मोठे महाराज असतील, अरे ते इतरांच्या समोर बसताना असं ते असं म्हणत नाहीत, आय नो व्हॉट यू नो. अहंकार नाही. म्हणून महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणते, साच आणि मवाळ. सत्य आहे तरीसुद्धा तुम्ही किती मवाळ आहात. साच्याने सच, मवाळ्याने सॉफ्ट. मी मगाशी काय बोललो, खरं बोलणारी माणसं प्रेमानं बोलत नाहीत. इथंच तर लपड आहे लोकांचं, इथंच तर घोडपेंड खातं. खरं आहे तुमचं, तुमचा टोन बेकार. मितुली आणि रसाळ, कमी बोला पण रसाळ बोला, है ना. आंबा बारीक आहे पण रसाळ आहे, गोड आहे. एक नुसता एवढा आहे, पिवळा आहे, आंबट चिळ. मितुले, कमी बोला, कन्साईज, शॉर्ट, पण ते रसाळ असलं पाहिजे, चविष्ट असलं पाहिजे, ऐकावं असं वाटलं पाहिजे. तासन तास किती बोलायचं लोकांना बोर करून, त्यापेक्षा कमी बोला. माणसांना जरा काय करा, फ्रेश ठेवा. काय ऐकलं, काय बोलले, कशाला गेले, कशाला आले, आउटपुट काय ते हॅ हॉन, काहीच नाही. तिसरं वाक्य आहे, शब्द जैसे कल्लोळ. हा खेळ शब्दांचा आहे. लँग्वेज इज नथिंग बट वर्ड्स. आपल्या मुखातून शब्द हे पावसातल्या गारासारखे पडले पाहिजेत. त्याला भाषाशास्त्रज्ञ म्हणायचं. काही माणसं शब्द प्रभू असतात तर काही माणसं शब्द दरिद्री असतात. शब्द दरिद्री माणसांच्या फक्त ॲक्शन दिसतात, त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाही. शब्दप्रभू माणसं ॲक्शन फार कमी करतात, पण त्यांच्या तोंडातून मुखातून धाड 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 ॲप्रोप्रिएट वर्ड्सचा यूज होतो. हे सगळं तुम्हाला त्या भाषेवर प्रभुत्व असल्यानंतरच शक्य आहे. फिजिकल फॅक्टर अंडरस्टूड. अशा प्रकारचे ट्रेनर अपेक्षित आहेत मला. उद्या मला म्हणायला पाहिजे, चला कुठलाही एक ट्रेनर, जा तुम्ही पुण्याला जा, 3 दिवस थांबा, चांगल्या 5 स्टार हॉटेलला राहा, तिथल्या लोकांना ट्रेनिंग देऊन वापस या. मला जाताना संशय नको की हा देईल का, एवढं कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. जातानाच दबक्या पावला ना आली, काय हाल दबक्या पावला नाही, चोरी केली का, बी कॉन्फिडंट. टोन, शब्द जैसे कल्लोळ. कल्लोळ म्हणजे लाटा. पाणी आणि पाण्याची लाट ही एकच असते तरी शब्द एक नाही. शब्द एक आहे का, लाट आहे, लाट आली, पाणी नाही आलं. पण लाटात काय असतंय, पाणी, तरी शब्द वेगळे. कल्लोळ या शब्दाचा अर्थ लाटा आहेत. शब्द जैसे कल्लोळ अमृताच्या लाटा. अशा प्रकारचे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडल्यानंतर का तुम्हाला लोक डोक्यावर घेणार नाहीत, का तुम्ही लोकांना हवेसे वाटणार नाहीत. किर्र करण्यापेक्षा लोक ते कळत नाही लोकांना. वोकल गायन करावं, करा, प्रॅक्टिस करत जा. 7 स्वर आहेत, सारे गम पद नि सा. कधीतरी आपला टोन आपणच रेकॉर्ड करावा, कधीतरी आपण वाचन करावं, मोबाईल रेकॉर्डिंगवर ठेवावा. मी शिकत असताना असा टेप लावायचो रेकॉर्डिंगला आणि मी बोलायचो आणि मग मी ऐकायचं. मला माझं नाही आवडलं ना, मी म्हणायचं याला माझा आवाज एवढा घाणेरडा आहे, मलाच आवडत नाही आहे, लोकांना कसं आवडेल, असं मी रेकॉर्ड करायचं. रेकॉर्डिंग करून 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 आय वर्कड ऑन माय ॲक्सेंट अँड माय टोन. सहज नसतं रे, सहज काहीच नसतं जगात. सहज फक्त कर्ज होत असतं माणसावर. सहज श्रीमंत होता येत नाही, सहज ज्ञानी होता येत नाही, सहज टॉप 10 मध्ये जाता येत नाही. सहज काय साधना आहे ते. सहज देवसुद्धा प्राप्त होत नाही, प्रचंड साधना करावी लागते. इझिली काय मिळणार आहे जगात, आणि इझी 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 इझी. महादेवासारखा नवरा मिळण्यासाठी पार्वतीनं वाळलेल्या रोटीची पानं खाल्ली, तपश्चर्या केली कितीतरी वर्ष. सहज सोपं आहे का, सहज काहीच नसतं जगात. वर्क ऑन इट. रेकॉर्ड your accent, your tone, your pronunciation, your communication. When two trainers are talking to each other, put your mobile on recording mode and listen to your conversation, how poor you talk. आणि स्वतःला सांगा, मला किती बदनसीबी आहे, मी एवढा दिवस झाला लोकांना शिकवतो, लोक मला काहीच म्हणत नाहीत. असला कसला ट्रेनर यार, चान्स नाही का, स्कोप नाही आहे. अरे यार यस, एक्सलन्सला एवढा मोठा स्कोप असतो. डिग्र्या फिगऱ्या काही नसतात. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. माझं बी एड झालं नाही, डी एडही माझा नंबर लागला नाही, आणि मी सेट बी नाही, नेट बी नाही, आणि माझ्याकडे PhD बी नाही. तर कितीतरी टीचरला, कितीतरी ट्रेनरला ट्रेनिंग देऊ शकलो. याचं कारण काही नसतं. डिग्री गरजेची आहे, पण डिग्रीला शोभल असं तुमचं वागणं, बोलणं, राहणं असेल तर डिग्री खरंच महत्त्वाची. पण तसं मॅचिंग असेल तर, आहे का नाही. नाही तर वरी महाराजांनी फेटा घातला आणि खाली जीन्स, कसली मॅचिंग आहे. कीर्तनात महाराजाला फेटा धोतर पाहिजे ना, खाली जीन्स घातली, कमर बांधली.
आणि वर पेटा असतील का नाही लोक. मॅचिंग पाहिजे. तुम्ही काय बोलतात शब्द, ॲक्च्युअल वर्ड्स, ॲक्च्युअल नॉलेज हे फक्त 7% असतं. साधं ॲनालिसिस केलं आहे का लोकांनी, आणि आम्ही इथं येणं हाणतो आम्ही. आय नो दिस, आय हॅव स्टडीड दॅट. गप्प आहे बाबा, गप. दिस इज पर्सनॅलिटी. ही पर्सनॅलिटी आपली डेव्हलप व्हावी ही अपेक्षा.